हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा BCA BBA एक्झाम जे आहे त्यांचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. ॲप्लिकेशन जे आहे ते स्टार्ट झालेले आहे आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहेत ते काय-काय लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करायची आहे, एक्झामची टेंटेटिव्ह डेट पण आलेली आहे. तर आधी महत्त्वाचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते कशाप्रकारे तुम्हाला करायचे आहे ते आपण बघणार आहोत आणि कधीपासून ते स्टार्ट झालेले आहे ते पण आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही हे कालच एक अपडेट आलेलं आहे बघा. परवा आलेलं आहे हे आणि कालपासून तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते स्टार्ट झालेले आहे. ओके. हे हॉटेल मॅनेजमेंटचं पण ॲड झालेलं आहे एक कोर्स त्यामध्ये. त्याच्यानंतर BCA, BBA, BBM, BMS CET 2026. तर टेंटेटिव्ह एक्झाम डेट काय दिलेली आहे त्यांनी याच्यामध्ये काही चेंजेस पण होऊ शकतात. जे आहे टेंटेटिव्ह दिलेले आहे बघा त्यांनी 8/4 ते 30/4 पर्यंत तुमची एक्झाम जे आहे चालणार आहे आणि त्यासाठी जे आहे रजिस्ट्रेशनसाठी अपार आय-डी हे जे आहे आधार आय-डी हे मॅन्डेटरी आहे. म्हणजे हे तुम्ही जर नाही काढलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. तर हे कसं काढायचं आहे त्याचं अरविंद सरांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे. मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो. तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात कशाप्रकारे तुम्हाला अपार आय-डी जे आहे ते काढायचं आहे. ओके. याच्यानंतर जे आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. हे डिजिलॉकर थ्रू तुम्हाला जे आहे अपार आय-डी हे काढायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आहे बघा. त्याच्यानंतर आता परीक्षेची तयारी वगैरे तुम्हाला कशी करायची आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट काय-काय लागणार आहे ते आपण बघून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची तयारी कशी करायची आहे तुम्हाला, तर त्यामध्ये तुमचा सिलेबस वगैरे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या पोर्शनला किती मार्क आहेत ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघा. सब्जेक्ट किती असतात त्यामध्ये? 3 सब्जेक्ट असतात फक्त. मॅथेमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग आणि जी-के. तर हे मॅथ जे आहे 40, लॉजिकल रिझनिंग 40 आणि जी-के जनरल नॉलेज जे आहे ते 20 मार्काला जे आहे तुम्हाला विचारलं जातं. अशा प्रकारे जे आहे 100 मार्काच्या तुमचा पेपर असतो. 100 मार्काचा पेपर असतो. 100 क्वेश्चन इथे तुम्हाला विचारले जातात. ओके. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ओके. त्याच्यानंतर जे आहे 19 जानेवारी पासून आपली बॅच चालू होणार आहे. तर रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही जे आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो हे जे तिन्ही जे सब्जेक्ट आहेत ते आम्ही जे आहे प्रॉपर जे आहे लाईव्ह तुमचे लेक्चर होणार आहे आणि प्रॉपर तुमच्याकडून जे आहे आम्ही प्रॅक्टिस करून घेणार आहे सगळे. ओके. त्यासोबतच तुम्हाला फुल सिलेबस, मॉक टेस्ट, नोट्स, MCQs, क्वेश्चन बँक हे इंग्लिशमध्ये तुमचा पेपर असतो. BCA, BBA जे विद्यार्थी आहेत त्यांचा इंग्लिशमध्ये जे आहे स्टडी मटेरियल जे आहे आम्ही देणार आहोत आणि मराठीमध्ये पण देणार आहोत. कारण की बरेचसे विद्यार्थी असतात त्यांना इंग्लिशमध्ये कन्फ्युजन होतं. ओके. तर याची फीस फक्त ₹1999 फीस असणार आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करा. ओके. 19 जानेवारी पासून आपली जे बॅच आहे ते चालू होणार आहे. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतं BCA BBA साठी 12वी पास तुम्ही पाहिजे. 45 मिनिमम पर्सेंटेज जे आहे 45 पाहिजे तुम्हाला आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर 40% जरी असेल तरी चालतं. ओके. सब्जेक्ट जे आहे मॅथेमॅटिक्स, स्टॅटिक्स, कॉम्प्युटर सायन्स हे तुम्हाला जे आहे 12वी मध्ये असणं गरजेचं आहे. ओके. काही कॉलेजेसमध्ये जे आहे फिजिक्स पण लागतो तुम्हाला. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता इथे BA, BCom वाले जे स्टुडंट आहेत त्यांना पण करता येतं बट जे आहे इन्शुअर दॅट मॅथेमॅटिक्स इज देअर ॲज अॅन ॲडिशनल सब्जेक्ट म्हणजे हे सब्जेक्ट तुम्हाला असणं गरजेचं आहे. कॉमर्स, आर्ट्स वाले जे स्टुडंट आहेत त्यांना BCA, BBA करायचं आहे तर त्यांना हे सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. ओके. एज लिमिट नाही यामध्ये जे नॅशनॅलिटी आहे ते इंडियन असणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर कंपल्सरी डॉक्युमेंट जे आहे ते ऑल कॅन्डिडेटला इथे लागणार आहे. ऍप्लिकेशन फॉर्म हे भरायचा आहे तुम्हाला. त्यासाठी काय काय लागणार आहे बघा. स्कॅन आत्ता तर जे ऍप्लिकेशन तुम्हाला भरायचं आहे त्यासाठी अपार आय-डी हे अपार आय-डी काढणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला ऍप्लिकेशन हे फिल म्हणजे करता येणार आहे. त्याची मी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघा. ओके.
त्यासोबतच तुम्हाला फोटो लागणार आहे, सिग्नेचर, त्याच्यानंतर 10th आणि 12th मार्कशीट, कास्ट मध्ये असाल तुम्ही तर कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल वगैरे, त्याच्यानंतर आधार, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे सगळं जे आहे तुमच्या पाशी असणं गरजेचं आहे. ओके. आणि तुम्ही कास्ट मध्ये असाल तर ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूडी, डिफेन्स, एक्स सर्व्हिस, नॉन क्रिमिलियर याचे जे कास्ट सर्टिफिकेट नंबर जे आहे, कार्ड नंबर जे आहे ते तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये टाकावं लागतं. ओके. तरच तुम्ही जे आहे तुमचं रिझर्वेशन ते घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट आहे. ऍप्लिकेशन फीस काय आहे? जनरल कॅटेगरीसाठी ₹1000 फीस आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जे आहे ₹800 फीस असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की तुमचं जे एक्झाम आहे, एक्झाम जे आहे 4थ्या महिन्यात होणार आहे. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच आपली 19 जानेवारी पासून चालू होत आहे. तर आमची गॅरंटी असते, तुम्ही जर आमची क्लास जॉइन केलं तर इझिली तुम्ही 90 प्लस इथे घ्याल इझिली. ओके. 90 प्लस तुम्ही इथे जाल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कोर्सला जॉइन करण्यासाठी तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते डाउनलोड करू शकतात प्ले स्टोर वरून, तिथून पण तुम्ही जॉइन करू शकतात. तर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ओके. थँक यू. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तुम्हाला काही पण डाऊट असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. थँक यू. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेट.